चिकन मलाई सीख बिर्याणी आज रेसिपी जी बनवतो एकदम इझिली बनवणार आहोत. सुरुवातीला बोनलेस चिकन घेतलं, त्याला पूर्ण खिमा करून घेतला सुरीने. तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता, ॲज इट इज प्रॉपर, असं काही विषय नाही होत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं लेमन ज्यूसमध्ये ॲड करायच्यानंतर आपल्याला अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ते टाकल्यानंतर थोडे मसाले ॲड करायचे. त्यामध्ये हळद आहे, धनिया पावडर आहे, जिरा पावडर आहे, थोडासा खडा मसाला पावडर आहे आणि थोडासा चाट मसाला आहे. हे सगळं टाकून पुदिना कोथिंबीर चॉप करून ॲड करायचे. ते टाकल्यानंतर मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये कांदा ॲड केला, ज्याच्यामध्ये पूर्ण पाणी काढून घेतलं कांद्याचं. त्यानंतर थोडंसं ॲड केलं याच्यामध्ये मी चाट मसाला. मिक्स करून घ्या. आपल्याला एक कोळशाचा स्मोक द्यायचा आहे, त्यासाठी मी ते कोळसा ॲड करतो गरम आणि याच्यावरती थोडंसं बटर टाकतं, झाकण ठेवतं. त्यानंतर आपल्याला हा बरिस्ता बनवून घ्यायचा आहे. बरिस्ता नॉर्मली बनवायचा आहे. कांदा चिरून घ्या आणि त्याला आपण पुन्हा फ्राय करून घ्या, जास्त गोल्डन ब्राऊन होऊन द्या आणि अशा प्रकारे त्याला बरिस्ता बोलतात. हे एकदम इझिली बनवतात. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा बरिस्ता पण ॲड करायचा आहे. तर बरिस्ता ॲड करा, थोडं बटर ॲड करा, मिक्स करून घ्या आणि आपल्याला हे मलाई आता कबाब स्टिक बनवायचं आहेत. अशा प्रकारे हाताच्या साह्याने तुम्ही इझिली बनवू शकता. याला पॅनवरती आपल्याला फ्राय करायचं आहे. तर पॅनवरती बटर लावलं आहे आणि पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जवळजवळ 80% शिजवून घ्यायचं आहेत, कारण आपण याची पूर्ण बिर्याणीमध्ये शिजून जातील ते प्रॉपर, कारण का तुटणार नाही. नाहीतर तुम्हाला असे ॲज इट इज खायचे असतील तर तुम्ही ॲज इट इज असंही खाऊ शकता. एक नंबर लागतात खायला. पूर्ण फ्राय करून घ्या. त्यानंतर आपल्याला आता याची पुढचा एक मसाला तयार करायचा आहे. जो मसाला असणार आहे आपला मलाई. त्यासाठी मी दही घेतले फेटून. त्यानंतर त्याच्यामध्ये काजूची आणि मगज असतात, त्यांची बियांची पेस्ट टाकली, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकली, 2 चम्मच बिर्याणी मसाला टाकला आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतो आहे. यामध्ये थोडासा चवीनुसार मीठ पण टाका. हा मसाला आपल्याला आता तेलावरशी शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका टोपशीमध्ये तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं आहे मी दही. पूर्ण तेल येसपर्यंत आपल्याला हा पूर्ण मसाला शिजवून घ्यायचा आहे प्रॉपर असा. याच्यामध्ये ॲड करायच्यानंतर थोडासा बरिस्ता, त्यानंतर ॲड करायचं आपले मलाई सीख. ते सगळं टाकून मिक्स करून घ्या. ॲज इट इज मलाई सीख टाकल्यानंतर तुम्ही ॲज इट इज रोटीसोबत असा खाऊ शकता. एक नंबर लागेल खायला. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. एक राईस शिजवून घेतो मी कुकरमध्ये म्हणजे ओपन भांड्यामध्ये शिजवून घ्या प्रॉपर. त्याच्यामध्ये मी मलाई ॲड करतो आहे. मलाई ॲड केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर चॉप केला पुदिना ॲड करतो आहे. राईस तुम्हाला नॉर्मली शिजवून घ्यायचं, थोडासा 80% शिजला पाहिजे असा राईस घ्या. मिक्स करा, ॲड करा. त्यानंतर टाका थोडा बरिस्ता, कोथिंबीर, पुदिना, थोडासा टाका घी आणि मस्त दम द्या. ॲज इट इज नॉर्मल रेसिपी जशी आपण बिर्याणीची बनवतो तशीच बनवा. क्विक रेसिपी आहे आणि याची पूर्ण डिटेल रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की ट्राय करेन. बोलता बोलता दम लागलं आहे, पण बिर्याणी एक नंबर लागते. नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुकिंग विथ गोलमोलला. थँक्यू सो मच.